साहित्य जागर नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य जागरवर आज आपण ऐकणार आहोत एक आगळी वेगळी काव्य मैफिल, तिला समजून घेताना. महिला दिनानिमित्त असली तर या मैफिलीत एकाही कवयित्रीचा सहभाग नाही, हेच या काव्य मैफिलीचं वेगळेपण. पुरुषांनाही स्त्रीवाद, स्त्री जाणीवा आणि एकूणच स्त्रियांसोबतच्या आपल्या वागण्याविषयी काय वाटतं ते जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न. तिला समजून घेताना. तिला समजून घेताना. मैफिलीची सुरुवात करूया कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेने. विंदांनी या कवितेत बाईवर लादल्या गेलेल्या क्रियापदांची दाहकता मांडली आहे. वाचतायत प्रकाश पंडागळे, भरत घोडके आणि हर्षद जाधव. कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा. कर कर करा, मर मर मरा, बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा, पोसा आणि सोसा. कर कर करा, मर मर मरा, धू धू धुवा, शिव शिव शिवा, चीर चीर चिरा, चिरा आणि झुरा. कर कर करा, मर मर मरा, कुढ कुढ कुढा, चिड चिड चिडा, झिज झिज झिजा, शिजवा आणि शिजा. विंदांचा हाच विचार पुढे नेत कवी अनिल साबळे यांनी आपल्या गझलेतून बाईचं जगणं कसं मांडलंय ते आता ऐकूया. बाई आग ही साडी प्रमाणे नेसुनी सजतेच बाई. आग ही साडी प्रमाणे नेसुनी सजतेच बाई. तेल अनवाती प्रमाणे सारखी जळतेच बाई. तेल अनवाती प्रमाणे सारखी जळतेच बाई. मारले त्या त्राटी केला, मारले पुतनास सुद्धा. मारले त्या त्राटी केला, मारले पुतनास सुद्धा. रामकृष्णाला तरीही ती पहा पुजतेच बाई. वाळते दोरीवरीही रोज साडी हासरीची. वाळते दोरीवरीही रोज साडी हासरीची. का मनातच आसवांनी आपुल्या भिजतेच बाई. राख नाही लाकडाची कोळसा हा जिंदगीचा. राख नाही लाकडाची कोळसा हा जिंदगीचा. डाळ शिजवा याच साठी केवळ ही शिजतेच बाई. त्या तिच्या ताटातलाही घास तो पाण्याप्रमाणे. त्या तिच्या ताटातलाही घास तो पाण्याप्रमाणे. का चितेवर माऊलीच्या भाकरी भुजतेच बाई. मावशीने पाजल्यापासून सिद्धार्थास पान्हा. मावशीने पाजल्यापासून सिद्धार्थास पान्हा. बुद्ध घडवा या दुधाची माऊली असतेच बाई. आग ही साडी प्रमाणे नेसुनी सजतेच बाई. तेल अनवाती प्रमाणे सारखी जळतेच बाई. तेल अनवाती प्रमाणे सारखी जळतेच बाई. बाईच्या या सगळ्या अवस्थेचं कारण इथली पुरुषसत्ताक व्यवस्थाच आहे, हे मान्य करायला कोणी आजही तयार नाही. पण कवी एकनाथ ढोकळेंनी याची कबुली देताना स्वतःच केलेलं आत्मपरीक्षण प्रत्येक पुरुषाने करायला हवंय. कविता वाचताय भरत घोडके. घरातली बायको, कामवाली आणि शेजारची आंटी. घरातली बायको, कामवाली आणि शेजारची आंटी ते युपीतली माया आणि विदेशी बंटी. त्याच्यासाठी साऱ्याच असतात फक्त मादा. त्याच्यासाठी साऱ्याच असतात फक्त मादा. जेव्हा तो सुरू करतो सत्तेचा सारीपाट. सत्ता देशाची, राज्याची, जिल्ह्याची आणि गावाचीही. सत्ता देशाची, राज्याची, जिल्ह्याची आणि गावाचीही. सत्ता शेताची, बांधाची, घराची आणि भांड्याचीही. सत्ता शरीराची, मनाची, भावनेची आणि श्रमाचीही. त्यालाच हवी असते सतत. त्यासाठीच तो टाकतो डाव धर्म, जात, संस्कृती
आणि संस्कारांचा. त्यासाठीच तो टाकतो डाव धर्म जात संस्कृती आणि संस्कारांचा. संस्कार तिनं मर्यादा ओलांडू नये म्हणून. संस्कार तिनं मर्यादा ओलांडू नये म्हणून. संस्कार त्यानं सतत सिद्ध राहावं म्हणून. तो तिच्यात शिल्लक ठेवतो मादी आणि त्याच्यात उभा करतो मर्द. तो तिच्यात शिल्लक ठेवतो मादी आणि त्याच्यात उभा करतो मर्द. ती होत जाते उणी आणि तो मात्र अधिक. नात्यातली वजाबाकी ही जन्माआधीच ठरलेली. संभोग तो सम नव्हताच कधी. क्या बात आहे. संभोग तो सम नव्हताच कधी. पण वास्तव लपविण्याची संस्कृती तशी जुनीच. संस्कृती उन्माद हिंसा क्रौर्य आणि किंचाळी. सत्तेच्या सारीपाटातलं एक प्रमुख हत्यार. संस्कृती उन्माद हिंसा क्रौर्य आणि किंचाळी सत्तेच्या सारीपाटातलं एक प्रमुख हत्यार. मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते या सगळ्याची. तुम्ही म्हणाल कदाचित भित्रा भेकड किंवा नामर्दही. तुम्ही म्हणाल कदाचित भित्रा भेकड किंवा नामर्दही. पण माझा विरोध कायम आहे. होय, मी पुरुष नामर्द. कवी ढोकळेंसारखं हे असं स्वतःला नामर्द म्हणवून घेणं सोपं तर नाहीच आहे. आणि कवी प्रकाश पंडागळेंसारखं आपल्यातल्या पुरुषी मानसिकतेची उघड कबुली देत स्वतःला मातीमोल ठरवणंही अजिबातच सहज साध्य नाही. मातीमोल. मी झालो आहे खजील आणि शर्मिंदा माझ्यातील सैतानामुळे. मी झालो आहे खजील आणि शर्मिंदा माझ्यातील सैतानामुळे. आणि मी सपशेल शरणागत आहे तुझ्या प्रतिष्ठेला आणि तुझ्या सन्मानाला. मी कधी तुला माल म्हटलं आणि फुगवलं माझं नळकांड. मी कधी तुला माल म्हटलं आणि फुगवलं माझं नळकांड. मी कधी तुला गाडी तर कधी सामान म्हणून पानचट विनोद केले आणि फुगवली छाती मित्रांमध्ये अगदी मर्दाच्या थाटात. मी आसुसलो तुझ्या स्पर्शासाठी अधाशासारखा. तुझ्या मखमली साडीच्या स्पर्शाने सुद्धा मी मोहरून गेलो आपाद मस्तक. आणि मी कित्येक रात्री उडवल्या चिळकांड्या अगदी त्या तशाच मलमली कापडावर तुझ्या नावाने. तू कोण आहेस हे माहीत नसताना सुद्धा. मी केलं कधी कौतुक तुझ्या आवाजाचं. आणि अगदी तुझ्याही नकळत तुला मी बंद केलं माझ्या वासनेच्या पिंजऱ्यात. मी चढवले इमल्यांवर इमले प्रशंसेचे आणि दिला प्रेमाचा दिखाऊ पण चमकदार रंग. बस झाली माझी 2 थेंब टाकण्याची सोय. मी गायले माझ्या मर्दानगीचे पोवाडे मित्रांमध्ये. आणि मित्रांनीही ते ऐकले अगदी मिटक्या मारत. आणि फुगवून आपापली नळकांडी मनानेच केला संभोग तुझ्याशी. अलीकडे माझ्या मनातील तूंची संख्या वाढते दिवसेंदिवस. माझ्या मनातील तूंची संख्या वाढते दिवसेंदिवस. मीही करतो आहे मनानेच संभोग त्या प्रत्येक तूशी. माझ्या वितभर नळीच्या टिचभर फुगण्यात मी केलं आहे तुझं मातीमोल जगणं आणि माणूसपण. आणि मीच माझ्या नजरेत झालो आहे मातीमोल. या अशा कठोर आत्मपरीक्षणातूनच स्त्रीला समजून घेणारे काही पुरुष तयार होत असावेत. आणि अभय कर्डेंच्या कवितेतलं हे आश्वासन देत आपल्या आयुष्यातील तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवत असावे. वाचतायत हर्षद जाधव. आश्वासन. मी तुला फुलासारखं जपेन असं मी कधीच म्हणणार नाही. कारण
कुणी कुणाला जपू शकतं फुलासमान किंवा जीवापाड यावर माझा मुळी विश्वासच नाही. कारण कुणी कुणाला जपू शकतं फुलासमान किंवा जीवापाड यावर माझा मुळी विश्वासच नाही. एक मात्र नक्की करेन, तू स्वतःला जपू शकशील इतका आत्मविश्वास मी तुझ्यात निर्माण करेन. तू तुला स्वतःला जपू शकशील इतका आत्मविश्वास मी तुझ्यात निर्माण करेन. पण इथे सुद्धा मी जपेन, मी करेन. इथे सुद्धा मी जपेन, मी करेन यातला अधिकार, अहंकार मला खटकतोय ग. म्हणून आता फक्त इतकंच म्हणेन की हा आत्मविश्वास तुझ्यात निर्माण होईल आपोआप. माझ्या मैत्रीच्या नात्याचं हे आश्वासन आहे तुला. ज्येष्ठांकडून पाजरत हा विचार प्रवाह तरुणांपर्यंत येऊन पोचत असतो. पण या प्रवाहात उतरणं इतकं सोपं नसलं तरी सुद्धा अजय शुक्लांसारखे काही युवक या प्रवाहात सामील होतातच. मेरी जिंदगी मेरी ख्वाहिश, तुम जबरन देते हो गुलाबी, पर बाकी रंगों में क्या है खराबी. तुम जबरन देते हो गुलाबी, पर बाकी रंगों में क्या है खराबी. मेरी मर्जी कुचल कर मत चलाओ अपनी सरकार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. मत पहनाओ मुझे शर्म का गहना, सिर्फ मुझे आजादी से है रहना. मत पहनाओ मुझे शर्म का गहना, सिर्फ मुझे आजादी से है रहना. मंजूर नहीं मेरी जिंदगी पर मुझे किसी और का इख्तियार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. उठने बैठने का ढंग और बदन ढकने के सलीके. उठने बैठने का ढंग और बदन ढकने के सलीके. मुझ पर बंधन डालने के बनाए जाने कितने तरीके. नहीं चाहिए मुझे पितृसत्ता की झूठे संस्कार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. शादी विवाह से मुझे कोई हर्ज नहीं, पर इसे करना मुझ पर कोई कर्ज नहीं. कि शादी विवाह से मुझे कोई हर्ज नहीं, पर इसे करना मुझ पर कोई कर्ज नहीं. नहीं चाहिए मुझे कन्यादान का झूठा उपकार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. मोहब्बत मर्द से करूं या औरत से मेरी मर्जी. मोहब्बत मर्द से करूं या औरत से मेरी मर्जी. इश्क दोनों से करूं या किसी से नहीं मेरी मर्जी. मेरी लैंगिकता पर आपके फैसलों से है मुझे इनकार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. मेरे बदन से गिरते खून से मुझे अशुद्ध लेते हो मान, और देवियों से जोड़कर देखते हो मेरी पहचान. कि मेरे बदन से गिरते खून से मुझे अशुद्ध लेते हो मान, और देवियों से जोड़कर देखते हो मेरी पहचान. मत थोपो मुझ पर तुम्हारे अशुद्ध विचार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. कि मैं पुरुषों के साथ नहीं चलना चाहती, या उनसे आगे भी बढ़ना नहीं चाहती. मैं पुरुषों के साथ नहीं चलना चाहती, या उनसे आगे भी बढ़ना नहीं चाहती. बस मेरी जिंदगी मेरी मर्जी से जीने का चाहती हूं अधिकार. मेरी जिंदगी है मेरी ख्वाहिश, इस पर नहीं किसी और का अधिकार. हे असं असलं तरी बहुसंख्यांच्या मनात जुना गाळ अजून तरी तसाच भरून राहिलाय. म्हणून तर अरुण काळेंची ही कविता आजही प्रासंगिक ठरते. वाचतायत कवी अनिल साबळे. पाण्यात सर्वच मासे नसतात. वायरलेस गाडीच्या सावलीत दोघे खेळतात सागर गोट्या. वायरलेस गाडीच्या सावलीत दोघे खेळतात सागर गोट्या. हे एक का हे दोन, नुकतंच झालंय त्यांचं कौमार्य भंग.
अधिकाऱ्यांची फोनाफोनी, कार्यकर्त्यांचं राशन घेऊन चढणं. अधिकाऱ्यांची फोनाफोनी, कार्यकर्त्यांचं राशन घेऊन चढणं. गुन्हा घडून आठवडा उलटलाय. इथं तुमच्या मुली असत्या तर. चष्म्याच्या वरून बघतो साहेब. बलात्कार झाला अज्ञात स्थळी. तेही स्थळ अज्ञातच आहे. बाप खाजवतोय खुंट दाढीचे. बाप खाजवतोय खुंट दाढीचे. तो आहे रायरन. प्रकरण वाढवण्याची त्याची इच्छा नाहीये. प्रकरण वाढवण्याची त्याची इच्छा नाहीये. गावातही राहायचंय, न्याय पण मागायचाय. हे बरोबर नाही सांगतात गुरुजी. हे बरोबर नाही सांगतात गुरुजी. या दोघींचं सुरूच आहे. हे एक का, हे दोन. समजदार लोक साशंक वैद्यकीय तपासणीच्या कितपत उपयोगाबद्दल. समजदार लोक साशंक वैद्यकीय तपासणीच्या कितपत उपयोगाबद्दल. पुढे धावाधाव, खूप होऊ लागलाय अंधार. पुढे धावाधाव, खूप होऊ लागलाय अंधार. बहुतेक जणांच्या घशाला ओलाव्याची आस. कोरा करकरीत आवाज सुनावतो, वा केस माग घेतली. पाण्यात राहणारा प्रत्येक जण मासा नसतो. पाण्यात राहणारा प्रत्येक जण मासा नसतो. पाण्यात सगळेच मासे नसतात, पण कवी किरण येळे यांना पाण्यातल्या सुरमई इथल्या प्रत्येक बाईत भरून राहिलेल्या जाणवतात. आता हे कसं ते सांगतायत प्रकाश पंडागळे. सुरमई. तुम्हाला सुरमई माहित आहे का? बरोबर. चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही. पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काय सांगू शकाल? अरे तुम्हाला तर सगळंच माहित आहे की. तिची चमचमीत त्वचा, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी काय विचारलं तर तुम्ही सांगालही. तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते? तिला एखाद्या पार्टीत सर्व करताना कसं सजवावं ते? किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते? पण माफ करा, तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे असं तुम्हाला वाटतंय, आणि ते वाटत असेल तर साफ चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही. तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते तेही माहीत नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला माहीतच नाही. आणि एक सांगतो, रागवू नका. तुम्हाला खरं तर तुम्हाला फक्त सुरमईची चव माहीत आहे, सुरमई नाही. आणि हो, जे सुरमईच्या बाबतीत तेच अगदी बाईच्या बाबतीत. आणि हो, जे सुरमईच्या बाबतीत अगदी तेच बाईच्या बाबतीत. स्त्री ही महान शक्ती आहे असं म्हणत ती सहनशक्ती आहे असं तिच्या मनावर मोठ्या शिताफीने बिंबवलं ते इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने. पण ही चूक सुधारून स्त्रीला तिच्यातील स्वयंशक्तीची जाणीव करून देऊन शतकांची चूक सुधारण्याचा छोटासा प्रयत्न केलाय कवी नागराज मंजुळे यांनी. कविता वाचताय आनंद शिंदे. ह्या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बोनसाय? ह्या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होते आहेस एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बोनसाय? आणि लाचारपणे मागते आहे सावली या अनैतिक संस्कृतीत. नैतिक होण्याच्या हट्टापायी का देते आहेस एका आभाळणाऱ्या मनस्वी विस्ताराला मूठमाती? का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं द्वेषानं फुलत नाहीस?
का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं द्वेषानं फुलत नाहीस? स्त्रीवादी भूमिकेचं एक काम जसं बाईतलं खरं बाईपण जागवणं आहे, तसंच दुसरं काम पुरुषाला खरा पुरुष बनवणं आहे. आणि त्याहूनही पुढे जाऊन दोघांनाही एक चांगला माणूस म्हणून घडवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. हर्षद जाधवांच्या कवितेतला पुरुष सगळ्याच बायकांना मिळाला तर स्त्री पुरुष सहजीवन किती सुकर होईल, नाही का? लग्न. तू बांधावंस तुझ्या गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं माझ्या नावानं असं नाही वाटत मला. तू बांधावंस तुझ्या गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं माझ्या नावानं असं नाही वाटत मला. डागाळावंस तुझं स्वच्छ सावळं कपाळ, डागाळावंस तुझं स्वच्छ सावळं कपाळ हळदी कुंकवाच्या डागानं माझ्या अस्तित्वाची खूण म्हणून, हे तर अगदीच नाही पटत. क्या बात है. बुलंद मोकळ्या हातात वागवावस हातभर चुड्याचं अनाठाई ओझं, बुलंद मोकळ्या हातात वागवावस हातभर चुड्याचं अनाठाई ओझं, यात कसलं आलंय सौभाग्य? आणि तुला नको असताही, आणि तुला नको असताही मी लादावं मातृत्वाचं अवजड ओझं तुझ्यावर, यात नसतोच मुळी पुरुषार्थ. क्या बात है. तेव्हा या सगळ्या वाचूनही तू करावीस सोबत तुझ्याच पाऊल वाटेने चालत. तेव्हा या सर्व वाचूनही करावीस सोबत तुझ्याच पाऊल वाटेने चालत, माझ्याही पाऊल वाटेची जमेल तितकी हातात हात घालून. इतकंच वाटतंय मनापासून, इतकंच वाटतंय मनापासून. पण सध्याचा भवताल पाहिला तर या सर्व कवींच्या कविता जगू पाहणारे पुरुष अजूनही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच आहेत. आणि म्हणून तर पुष्यमित्र उपाध्याय म्हणतात, छोड़ो मेहंदी खड्ग संभालो खुद ही अपना चीर बचा लो. छोड़ो मेहंदी खड्ग संभालो खुद ही अपना चीर बचा लो. द्यूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे. द्यूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से? कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से? कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से? क्या बात है. बहुत बढ़िया. कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से? कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से? स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वे क्या लाज बचाएंगे? क्या बात है. बहुत बढ़िया. स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वे क्या लाज बचाएंगे? सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है. वाह. कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है. होंठ सी दिए हैं जनता के कानों पर पहरा भी है. सच है भाई, सच है. कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है. होंठ सी दिए हैं जनता के कानों पर पहरा भी है. तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे? वाह. तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे? सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे.